आज काय विषय चालता माहिती आहे, आम्ही चाललेलो बंड्याकडे. कारण भावाला आपण युट्यूब चालू करून देणार तो. आणि विषय असा झाला, त्यानं माझ्यासाठी काश्मीर मध्ये अंजीर आणि अक्रोड आणलेला, पुढे असं ढिग आणलेला बघा. असलं विषय हात लागला तर सांगतो, रोनाल्डो पेक्षा आपलं फास्ट होणार. न आलो आणि लई दिवस झालं, म्हणजे कमीत कमी 5 महिन्यानंतर सायकल काढली बघा. 5-6 महिने झालं सायकल सिरीज चालू करणार, ते राहिलंच माझ्याकडनं. कारण माझं पायाचं लिगामेंट प्रॉब्लेम होतं, त्यामुळे सायकल घेऊन मला शेतामध्ये जायचं होतं. कारण शेतात भांगलन चालू होती. तर तुम्ही बघितलं तर एका साईडचं झालं आणि एका साईडचं राहिलंय. मेन म्हणजे मी की पवायला जाणार होतो. मध्ये जरा पाणी खाली गेलं तर काय विषय नाही, सवय झाल्या आता. सगळं झाल्यानंतर व्हीच्या साईडला काही असं वाळू पण लागलेलं. तर ह्याला तुमच्या भाषेत काकडी म्हणतात बघा. मग चालत चालत जाऊन आपल्या सायकलकडे गेलो आणि सायकल काढली आणि डायरेक्ट जायला चालू गेलो घराकडे. प्रॉपर शॉट दाखवलो की तुम्हाला पण भारी वाटते नाही. स्विमिंग मिल काय होतं सांगा, बाजरीची भाकरी, गाजर आणि घरची लोणी आणि एक व्हे प्रोटीन. तिथनं शुभ्या घरला आलता आमच्या आणि मला म्हटलं की ओट्स आणायला जायचं, म्हणून आम्ही अक्षयच्या दुकानात गेलतो. सगळं झाल्यानंतर आम्ही जिमला जायचो संध्याकाळी, कारण की वर्कआउट तर महत्वाचं आहेच. पहिल्यांदा स्टेअर मास्टर मारलं, त्यानंतर इन्क्लाइन बार्बल प्रेस, त्यानंतर वेट लोन पण मारलो, नंतर इन्क्लाइन डंबल प्रेस पण मारलो. बायसेप झाला, मग ट्रायसेप झाला. वर्कआउट झाल्यानंतर बॉडीमध्ये पंप तर तुम्हाला दाखवायलाच पाहिजे. आता सांगा भावाची बॉडी कशी आहे. भावाची बॉडी मध्ये फॅट जरा जास्त आहे खरं, पण बॉडीचा पंप कसा आलाय सांगा, शेवट आलाय की नाही. माझं मगबँक चॅनल चालू आहे, त्यामुळे जरा एवढे फॅट आहे समजून घ्या. खरं तेवढं चालणार. आता व्हिडिओ वाटलं तर लाईक, शेअर आणि कमेंट तेवढं करा आणि ढकला वरती आता.